नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेशनल मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक छोटी बोधकथा पाहणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। गोष्टीचं नाव आहे कोल्हा आणि शेतकरी। एक शेतकरी आपल्या मुलाला व पत्नीला घेऊन एका जंगलाच्या शेजारी राहत होता। त्यांची झोपडी खूप लहान होती व त्या झोपडीचे दार तर खूपच अरुंद होते। शेतकरी लाकडे आणण्यासाठी जंगलात गेला होता। शेतकऱ्याच्या पत्नीने स्वयंपाक बनवून ठेवला व आपल्या पतीला व मुलाला जंगलात बोलवायला गेली। ती बाहेर गेलेले पाहून एका भुकेलेल्या कोल्ह्याने पाहिले आणि आत जाऊन त्याने ती भाकरी खाऊन टाकली। पण पोट मोठं झाल्याकारणाने त्याला त्या दारातून बाहेर पडता येईना। त्याचं रडणं ओरडणं ऐकून जवळून जाणारा एक सिंह तेथे आला आणि काय झालं ते विचारू लागला। सगळी हकीकत समजल्यावर तो म्हणाला, असं? मग आता आत जाताना जितका बारीक होतास तितका होईपर्यंत तू आत राहा, मग तुला सहज बाहेर पडता येईल। तात्पर्य, काही कठीण समस्या योग्य वेळ आली की त्यावेळीच सुटतात। मित्रांनो, आज आपण एक छोटी बोधकथा पाहिली आहे। तर ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी एज्युकेशनल मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।